थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजीत चव्हाण सर. दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. एकीकडे संघ स्वराज्य 11 ढोळे, दुसरीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर, असे दोन मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. सामना 3 ओव्हरचा आहे, त्यामुळे एक रिक्वेस्ट प्रत्येकाला आहे की लवकरात लवकर आपण मॅच सुरू करायची आहे, कारण अजून देखील आपल्याला जवळपास 5 सामने कव्हर करायचे आहेत आणि वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे. तुम्ही संध्याकाळी पार्टी मागा, आम्ही तुम्हाला देऊ, मात्र तुम्ही जर वेळ मागितला तो आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे मोरेश्वर सुतार आणि त्याच्या जोडीला अंकित दळवी ही जोडी पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवरती बॉलर केतन. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हरमध्ये इनसाइड द सर्कल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि आपल्याला पाहायला मिळेल मिड ऑफमध्ये एक फिल्डर. जो फिल्डर आपल्याला पाहायला मिळत होता स्क्वेअर लेगमध्ये, त्या फिल्डरला थोडासा स्ट्रेट केलाय. आता मिड ऑन आणि मिड ऑफमध्ये फिल्डर पाहायला मिळतील. तर मिड विकेट आणि त्याच्या जोडीला स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये फिल्डर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहायला मिळते पावप्लेच्या पहिल्या षटकामध्ये. लेट्स प्ले गेम ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती केतन. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून ओळख आहे मोरेश्वर सुतार यांची. पहिल्या मॅचमध्ये जरूर त्यांच्या माध्यमातून इतका काही स्पेशल खेळ नव्हता, मात्र हा खेळाडू खास आहे आणि अपेक्षा सातत्याने असते गावाची आणि संपूर्ण संघाची या खेळाडूच्याकडून. यावेळेस फटका लाजवाब. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आणि फटका लाजवाब पाहायला मिळते मोरेश्वरच्या पॅटमधून. बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नानकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. थँक्यू सो मच. गायत्री शिलार यांच्या मुखातून स्वरबद्ध झालेला हा संगीत पिचली माझी बांगडी आणि जबरदस्त अक्षरशः धुमाकूळ घातला या गाण्याने. आणि तो गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळतोय. मागच्या सप्त्यामध्ये एक शो गायत्री शेलार यांच्या सोबत केला होता, त्यामुळे आठवलं. धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. मे बी रणवीर रिदम मध्ये थोडीशी आपण पाहू शकतो अडथळा येतोय. रिदम मिळत नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा टाकायचा प्रयत्न. मला वाटतं 3 वेळा तो रनअप घेतलाय, 1 लिगल बॉल टाकलाय, 2दा रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 5 या आकड्यावरती 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाज केतनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 4 आला. त्यानंतर व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड झाली. मात्र आता अगदी आपण पाहू शकतो थोडंसं अडचणीमध्ये संघ आहे, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाज सीआर गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा हिट होता, सिंगल तर कंप्लीट झाली आहे. बॅकिंग फार चांगली आहे, फार सुरेख अशी बॅकिंग पाहायला मिळते. फिल्डरच्या माध्यमातून जरूर मिस्टेक पाहायला मिळाली. हिरवागार कालीचा जरूर आहे
तुम्ही डाय देखील मारू शकता, मात्र भरुणामध्ये डाय मारणं जोखीम से भरा आहे, त्यामुळे नक्कीच डाय मारली नाही. एकदा कंप्लीट झाली, एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती. पहिलं मार्गस्थ, पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू वाईड होता, त्यानंतर आली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. अंकित पाहायला मिळतोय, मागच्या मॅचचा हिरो. एक चेंडू 5 धावांची गरज असताना गोल्डन षटकार मारून संघाला इथपर्यंत पोहोचवले असा खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाज थेयार गोलंदाजी ट्रॅकवर. खेतन ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा टिपली जातीये, ती आपण पाहू शकतो. तेजस म्हणजे कुठल्याही प्रकारे कमी नाही. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 7 आकड्यावरती. चेंडू झाले 3, अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर. मोरेश्वर सुतार स्ट्रायकिंग एंडवरती तो आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. स्लॉक स्वीप मारली होती, चौकार एक्झिक्यूट करला, मग रिव्हर्स स्वीप मारली आणि त्या चेंडूवरती, त्या फटक्यावरती फक्त 1 धाव अर्जित करण्यात आली. मात्र टचमध्ये दिसतोय मोरेश्वर. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये फिल्डर होते, रनआउटची संधी आणि नॉट आउट असा डिसिजन. 1 धाव कंप्लीट झाली, एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोट. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, त्यामध्ये 1 वाईड, 3 सिंगल आणि 1 चौकार आतापर्यंत एक्झिक्यूट करण्यात आलाय. याच दरम्यान नामदेवजी जाधव जे माजी सरपंच आहेत त्यांची उपस्थिती लाभली आहे, त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी लोवा फुल टॉस होता, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की असेल आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट, 1 धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता, मात्र नकार दिला. 2 धावा नाही, 1च धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू जो मात्र अगदी शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच अटेम्प्ट जरूर होता. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलीची समाप्ती होती. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर आणि टीमची टोटल 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धाबा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बघा जी ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या बाजूला एक बाईक आहे, तिचे आरसा फक्त खाली करायचं आहे, रिक्वेस्ट आहे. नंबर प्लेट आहे की आरसा आहे काही कळत नाही. स्टंपच्या मागे मला वाटते नंबर प्लेट. हा दादा तीच, पण नंबर प्लेट आहे बहुतेक. आणि स्टंप पण नीट करायचं नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा. असू द्या विचारा. एकटा वन मॅन शो आहे. बॉलर कोण एकटाच सगळीकडे लागलाय, त्याला ते चालू आहे सगळं हे तेच करते. आणि पण तो एकटा इथं, पण तो तिकडे गेला. हे सगळं आपल्या आज खांद्यावर आहे. सगळं आज तुम्ही आलेत ना, तुमच्या खांद्यावर आहे सगळं, असा विषय. ते बिचारे एवढंच आहे, पण ते आम्हाला बॉलिंगला कोण आला? आतिशला आपण पाहू शकतो. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे संघ NK स्पोर्ट्स खांडवळ आणि तो संघ फाईट करेल. वालशिंद या संघासोबत. दोन्ही संघांचे कॅप्टन टीम वालशिंद आणि टीम NK स्पोर्ट्स खांडवळ. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जो मात्र दुसरं आतिशच्या माध्यमातून चांगला चेंडू पहिला फेकण्यात आला. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आहे. एकीकडे आपल्याला स्वराज्य 11 डोळे संघ पाहायला मिळतोय, दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे साई गावदेवी क्रिकेट संघ नानकर. होम ग्राउंडवरती खेळत असताना या संघाचा फार चांगला दांडगा अनुभव आहे. परफॉर्मन्स देखील फार चांगला आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्राईक्स देखील फार चांगले आहेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. हाय बॅट लिफ्ट होती मात्र मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, मात्र कलेक्शन चांगलं होतं. थ्रो करायच्या वेळी थोडासा हातामधून बॉल स्लिप झाला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 2 बॉल, पहिल्यावरती सिंगल, दुसरा बॉल डबल आला. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस स्वीप केलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 13 पाहायला मिळेल. हे स्कोअर बुक आपल्याकडे भरपूर आहेत मात्र स्कोरर नाहीये, ही चिंता आहे. पण ठीक आहे, स्कोर बुक 5 आहेत आणि स्कोरर एकही नाहीये. यावेळेस कुलवाडप्याचा बॉल जरूर होता. अंकितच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र फॉलो थ्रू मध्ये जजमेंट फार चांगला अतिशय पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 13 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला फटकाला. जेव्हा फिल्डिंग दमदार पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग मध्ये. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये 100% उशांनी दिलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 14 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मुरेश्वरच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 16 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 आहे. यापुढील मॅच एकीकडे खांडवळ संघ आणि खांडवळ संघ फाईट करतोय वालशिन संघासोबत. दोन्ही संघांचे कॅप्टन, खांडवळ संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, वालशिन संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. मिड मॅच मध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे. यावेळेस व्हाईट बॉल. 61 धाव टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती 17 आकड्यावर. 17 on the board. यावेळेस फटका लाजवाब.
डीप मध्ये स्क्वेअर लेग मात्र त्यांच्या डोक्यावरून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंकित दळवीच्या बॅट मधून आलेला हा जबरा 6 धावा षटकार आहे. आय थिंक मे बी मला वाटलं चौकार, मात्र षटकार देखील आहे. ह्यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर 24 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. मागच्या बॉलवरती जो षटकार आला त्याने या मॅच मध्ये थोडस जीव फुंकलाय, नो डाऊट ॲट ऑल. धावसंख्या धावफलकावरती 24, 24 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, गॅप मध्ये बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार स्ट्रोक मोरेश्वरच्या बॅट मधून, चौकार. थँक्यू सो मच विजय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 28 या आकड्यावरती. ज्या धावसंख्येची अपेक्षा होती अगदी ती धावसंख्या आली आहे. आता मात्र हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. या 3 चेंडूंवरती कशा प्रकारे बॅटिंग होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं राहणार आहे. यावेळेस विकेट, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. मोरेश्वर सुतार बॅक टू द पवेलियन. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जो षटकाराला चौकाराला त्याने देखील या मॅचला गती दिली आहे आणि आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवरती 2 धावा जरी आल्या, धावसंख्या 30 पर्यंत पोहोचली तर मात्र गोलंदाजी चांगली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर संघाची, ज्यामध्ये अक्षय सारखा गोलंदाज, त्यानंतर शुभम सारखा गोलंदाज आहे. एक अक्षय दळवी, एक अक्षय थेटे, शुभम सारखे गोलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच धावा डिफेंड होऊ शकतात. मात्र त्यासाठी धावा 30 पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि चौकार आणि षटकार आल्यामुळे त्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सध्या तरी 28 आहेत, मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तो सिंगल जरी आले तरी देखील 30 पर्यंत पोहोचू शकतो. मजाल आहे तेवढी. मात्र आता संकेत पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं 28 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे. मी म्हणेल कुछ नाही से कुछ तो सही. सिंगल जरी आली ना तरी 30 एक चांगलं टोटल आहे. प्रतीक नक्कीच ही मॅच शेवटच्या मोमेंटपर्यंत जाईल यात शंकाच नाही आहे. यावेळेस व्हाईट बॉल. 61 धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 29, 29 या आकड्यावर. येस, मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे वाघे सर आहेत आणि वाघे सर वाघासारखी अंपायरिंग करत आहेत. बेकार.
यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. अपेक्षा होती 30 धाव्यांची आणि 30 धावा झाल्यात. बघा पंचांशी कोणी वाद घालायचा नाहीये. पंचांशी वाद घातल्यास संघास बाद केलं जाईल, कारण तेच ऑर्गनायझर आहेत. यावेळेस देखील वाईड आहे. अंपायरला तुम्ही एक बॉल वाईड दिला म्हणून बोलत होता, या 3 बॉल वाईड आले. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 31 या आकड्यावरती. 31. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे. आय थिंक चेंडू बॉडीला स्पर्श झाला आणि त्यामुळे ही आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झाले. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलका 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झाले, त्यामुळे नक्कीच 33 इज द स्कोर. 33 धावा धावफलकावरती. 34 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. 34चं टार्गेट असेल. MK स्पोर्ट्स खांडवळ टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल वालशिन टीमचे कॅप्टन, चला टॉस साठी उपस्थिती दाखवा. 3 ओव्हरची मॅच असेल. आदरणीय विलासजी पाटील साहेब आणि आदरणीय बाळारामजी जोशी साहेब या 2 मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. त्यांचा करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मुख्य मंचावरती आपली उपस्थिती फार अमूल्य आहे, त्यामुळे विनंती असेल या दोन्ही मान्यवरांना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आदरणीय नामदेवजी जाधव साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. MK स्पोर्ट्स खांडवळ संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा बॅटिंगचा असेल. फलंदाजीचा निर्णय घेतलाय खांडवळ संघाने टॉस जिंकल्यानंतर. वालशिन विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवळ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ही जी चालू मॅच आहे मैदानावरती, एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर तर दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय स्वराज्य 11. स्वराज्य 11 ढोळे हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि बॅटिंगसाठी सलामीची पेयर उतरलेली आहे. साहिल आणि आतिश ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच स्वराज्य 11 ढोळे या संघाच्या माध्यमातून.
मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 34 धावांचं लक्ष आणि अक्षय कोळी पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. साहिल आणि आतिश ही जोडी पाहायला मिळते आपल्याला स्वराज 11 डोळेकडून. ओपनिंग पेअर. पहिला बॉल ऑन द नी. नटराज मुद्रा नटराज स्टाईल मध्ये स्क्वेलिकच्या दिशेला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉल कनेक्शन नाही आहे. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या 0 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉल विजयासाठी 34 धावांची गरज. आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर विपक्ष स्वराज 11 ढोळे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. फुलटॉस बॉल फटका लाजवाब. फुलटॉस बॉलला सोडेल तो साहिल कसला. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेल एकला क्लिअर करत हा दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावरती 6. 34 धावांची गरज असताना हा षटकार आलाय. पहिला चेंडू डॉट जरूर होता, मात्र त्यानंतर खराब बॉल. त्या खराब बॉलचा खरपून समाचार घ्यायचा प्रयत्न जरूर करण्यात आला आणि षटकार देखील वसूल करण्यात आलाय. यावेळेस सिंगल कंप्लीट आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. आतिश पाहायला मिळतील आपल्याला मैदानावरती. आतिशच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे स्वराज 11 ढोळे या संघाची. दुसरीकडे आपल्याला साहिल पाहायला मिळत आहे, ज्या साहिलने आतापर्यंत तर जबाबदारीला अगदी मी म्हणेल 100% न्याय दिलाय. कारण एक डॉट, एक षटकार, एक सिंगल. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 7. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार सिंगल आली आणि त्यानंतर हा चेंडू डॉट आहे. 4 चेंडू 7 धावा. पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर फुलटॉस, षटकार आला आणि आता 2 चेंडूंवरती एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज अक्षय कोळीने. अक्षय कोळी, अक्षय थेटे, शुभम जाधव ही स्टारकास्ट आहे. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नानकर संघासमोर आता भला मोठं आव्हान आहे. कारण सध्याच्या स्थितीला त्यांना 18 बॉल 34 धावा डिफेंड करायचे. तेव्हा डिफेंड करत असताना एक वेगळा प्रेशर असतो आणि त्या प्रेशरमध्ये हे सर्व खेळाडू खेळलेत. त्यामुळे नक्कीच ही मॅच देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. अक्षयने कमबॅक करून दिलंय. 5 चेंडू 7 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये.
34 धावांची गरज असताना आता 13 चेंडू 27 धावाचं समीकरण पाहायला मिळतोय. 13 चेंडू 27 धावा. साहिल शेख आणि आतिश घोडविंदे असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. स्वराज 11 डोळे संघाकडून तर दुसरीकडे गावदेवी स्पोर्ट्स नानकर या टीमसाठी अक्षय कोळी ज्याने जबरदस्त कामगिरी केली. यावेळेस फाईन लेग मध्ये फिल्डिंग फार चांगली. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8. विजयासाठी अजून देखील 12 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. बारा चेंडू विजयासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. अक्षय थिटे आपल्याला पाहायला मिळतील. या सिच्युएशन मध्ये हा खेळाडू जबरदस्त कामगिरी करतो. सिच्युएशन थोडीशी टाईट मी म्हणेल दोन्ही संघांसाठी आहे. हे षटक या मॅचचं प्रतिबिंब असेल. या षटकामध्ये जो चांगला खेळेल तो या मॅच मध्ये 85% असेल. सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 34 धाब्यांचा पाठलाग करत असताना थोडासा संघ बॅकफूट वरती जरूर आहे. बॅटिंग करत असताना स्वराज 11 डोळे पहिल्या 2 बॉलांवरती आल्या होत्या 6 धावा. आता त्यानंतर 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. त्यामुळे नक्कीच ही मी म्हणेल जमाची बाजू आहे. आता अक्षय थिटे मैदानावरती या दुसऱ्या षटकामध्ये तयार. 12 चेंडू 26 धाब्यांची आवश्यकता जरूर आहे. एक धाव जी कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 9 या आकड्यावरती. बाळाराम शेठ जोशी साहेब त्यांच्या माध्यमातून जे बिग सपोर्टर आहेत एम के स्पोर्ट्स खांडवळ संघाचे, त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी एम के स्पोर्ट्स खांडवळ संघासाठी ही आहे की जर फायनल मारली तर 10 तारखेला जिथं पाहिजे तिथे जे पाहिजे जो ब्रँड पाहिजे त्या ब्रँड सकट पार्टी मिळेल. जो ब्रँड पाहिजे ज्या ठिकाणी पाहिजे जे पाहिजे सब कुछ मिलेगा. विथ द बॅट ही सिंगल आली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. चावण पोचेल 10 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि अजून देखील अगदी आपण पाहू शकतो 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोलडप्प्याचा बॉल विकेटचं पतन झालंय. उन्हामध्ये टाकलेला बॉल अगदी ज्या वेळी बॉलची आवश्यकता होती या विकेटची आवश्यकता होती अगदी त्याच वेळी अक्षय थिटेने आपला अनुभव सिद्ध केलाय. का मला प्रोफेशनल क्रिकेटमध्ये बोलवलं जातं आणि माझं नाव का मोठं हे सांगत असताना उद्यामध्ये टाकलेलं
नावाचा परचम देत असताना मैदानावरती विकेटचं पतन झालं. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी मी म्हणेल आता या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर पाहायला मिळतोय. 8 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय टीम स्वराज 11 ढोळे या संघासाठी. यावेळेस दिशा दाखवली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. राकेश आहेत आणि बॉल निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. बॉल आता 7 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. अक्षय थिटेने या मॅच मध्ये जी फुंकलंय नो डाऊट ॲट ऑल. अक्षय कोळीने पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या तर ती एक जमेची बाजू. त्यानंतर अक्षय थिटेने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. यॉर्कर यांचा बॉल आणि त्यावरती विकेटचं पतन झालंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. केतन back to the pavilion. समीकरण येऊन ठेपले. 6 चेंडू विजयासाठी 19 धाब्यांची आवश्यकता. 2 गडी बाद 15 धाबा धावफलकावरती. चेस करत असताना 34 बनवल्या गेल्या त्या म्हणजेच स्वराज 11 ढोळे संघाच्या माध्यमातून 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15. आता समीकरण 6 चेंडू विजयासाठी 19 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता आहे. शुभम पाहायला मिळतोय आपल्याला. शेवटच्या षटकामध्ये प्रेशर थोडंसं असेल. दुसरीकडे महेंद्र पाहायला मिळतील ज्यांच्यावरती भरपूर सारा प्रेशर आहे. कारण 6 चेंडू 19 धावा. 2 बॉलमध्ये 1 मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ते जर आले तर मागे मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल स्वराज 11 ढोळे संघ. अन्यथा गावदेवी क्रिकेट संघ नानकर संघ या मॅच मध्ये फार पुढे जाईल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. अक्षय कोळी कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. आमचा डीजे मास्टर पण हसतोय. काय म्हणजे कोणाची आठवण येते? पाच चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता. 3 षटकार अपेक्षित असतील मात्र ते मारेल कोण हा मोठा प्रश्न आहे. 5 balls required 19 runs to win.
5 चेंडू आणि 19 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. विजयाचं हे समीकरण आहे टीम स्वराज 11 ढोळे संघासाठी. पुढील मॅच एनके स्पोर्ट्स खांडवा टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंग चूज केली आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त गोलंदाजी, नॉट बॉल असेल. आता 4 चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण ती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली आणि कॅच कंप्लीट झाली. कॅच कंप्लीट झाली आणि फलंदाजाची खेळी होत असताना इथे समाप्त. विकेटचं होत असताना पतन. गोलंदाज शुभम समोर आज सकाळपासून जो खेळाडू आलाय हतबल ती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत आणि 5 गडी बाद केलेत सोनूने आणि त्यामध्ये एक कॅच देखील उडाली होती, मात्र तो फ्री हिटचा बॉल होता. अन्यथा 6 आपल्याला पाहायला मिळाले असते विकेट. मात्र जबरदस्त गोलंदाजी शुभम जाधव उर्फ सोनूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजेच 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. 3 षटकार जरी आले तरी देखील मॅच फिनिश आहे. गावदेवी नानकर संघ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो 99% या मॅच मध्ये शिरकाव त्या संघाचा आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला जास्त वेळ लागत नाही. चांगला चेंडू आहे, कानास जवळून आवाज काढत हा चेंडू गेला आणि अशा रीतीने मी म्हणेल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 15 आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट डॉट अशा रीतीने जवळपास आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजेच 4 चेंडू झालेत, 2 मोहरे टिपले गेलेत, 2 गडी या षटकामध्ये टिपलेत गोलंदाज शुभमने. आणि या 5वा चेंडू सलगचा निर्धाव पाहायला मिळतो. या स्पर्धेमधला पहिला मेडन षटक हाताळणारा गोलंदाज ठरू शकेल का शुभम? कारण केतनने 5 चेंडू 5 डॉट बॉल फेकले होते, मात्र शेवटचा बॉल फिल्डर कडून मिस्टेक झाली आणि त्यानंतर तो मेडन षटक होऊ शकला नाही. हरकत नाहीये. आणि यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक हाताळणारा गोलंदाज शुभम जाधव ठरला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शुभम जाधव साठी. विकेट मैडन, डबल विकेट मैडन हे षटक राहिले आणि शुभम जाधवने आपल्या नावाचा डंका पेटवलाय. ही मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय गावदेवी क्रिकेट संघ नानकर संघाने. हार्दिक अभिनंदन. विनंती आहे शेक हँड करायचे, लाईन अप करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. दोन्ही संघांना ही रिक्वेस्ट असेल.